तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केटमधल्या बुल आणि बेअरच्या कष्टात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था. टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित काव्य मैफिल कोपरगावात उत्साहात पार पडली. छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथील कृष्णाई मंगल कार्यालयात सायंकाळी 7 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजयजी केनेकर यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी आमदार आशुतोष काळे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार रमेशजी बोरनारे यांची उपस्थिती लाभली. या काव्य मैफिलीत आबा पाटील, नितीन चंदनपुरे, रमजान मुल्ला, गुंजन पाटील, लता येवले, तालीम सोलापुरी, आबेद शेख, शशिकांत शिंदे, शिवाजी बडगर, संदीप काळे यांच्यासह अनेक कवींनी विविध विषयांवरील कविता सादर केल्या. समकालीन सामाजिक विषयांवरील कवितांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन इंद्रजित घुले यांनी केले. कोपरगाव परिसरातील साहित्यप्रेमी, पत्रकार आणि नागरिकांची मोठी उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली. बातमी तुमचे प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव. त्याच्यामध्ये आमचे लोक असते, ते लोक कीर्तन पाहतात, तमाशाही पाहतात, सिनेमा पाहतात, बाकी सगळं. पण असा कार्यक्रम मी पहिल्यांदा पाहिला. फक्त त्यांच्या आमदारांनी ठेवलं म्हणून आले, त्यांना निरोप दिला म्हणे आता ठेवलेला कार्यक्रम पहिलीच वेळ चालला. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताचं औचित्य साधत आपण खऱ्या अर्थाने काव्य मैफिलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या नुसता कार्यक्रम नसून पण मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीचा आपला उत्सव आहे. या काव्य मैफिलीच्या माध्यमातून आपल्या भाषेची गोडी, जी अभिव्यक्ती आणि त्याची ताकद आपल्या पुढच्या पिढीमध्ये किंवा आपणही सर्वजण नागरिक म्हणून त्या ठिकाणी मराठीचा आदर वगैरे आपण वापर करतो, हे सर्व आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहे. अशा या काव्य मैफिलीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केनेकर साहेब आणि मोटारे सर यांनी वेळ दिला. माझे समितीमधले ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सहकारी या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम तर 1 मेच्या ऐवजी आपण 2 मे शनिवार असल्यामुळे घेतला. तर म्हणजे सुशांतजी बोडके कुठं बसले, यांनी सगळं श्रेय मला दिलेले. हा कार्यक्रम मी घडवला, असं झालं तसं झालं, पण ओरिजिनल जी कल्पना आहे माझ्याकडे आले व मराठी भाषा समितीचे राज्याचे अध्यक्ष आहे. तुम्ही आपल्या कोपरगावसाठी काय करताय? म्हटलं कोपरगावचं त्याचं काय संबंध आहे? म्हणजे मराठी भाषा समितीचं काम आहे भाषेचं जतन करणं, संवर्धन करणं. आणि त्याचं काम करत असताना शासकीय कार्यालयामध्ये त्याचा वापर होतोय का नाही, नागरिकांना कुठल्या अडचणी येत आहे का नाही, त्या खात्याची साक्ष लावणं, त्यांच्याकडनं भाषेचा वापर होतोय का नाही हे बघणे. म्हटलं जतन आणि संवर्धन मध्ये आपले जे साहित्यिक आहे, कवी आहे, पत्रकार आहे, लेखक आहे, यांना देखील आपण एक प्रोत्साहन म्हणून, एक शाबासकीची थाप म्हणून हा कार्यक्रम केला पाहिजे. म्हटलं बरोबर आहे तुमचं. म्हणून हा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण आयोजित केला. म्हटलं नुसतं आपण सत्कार करणं, सत्कार केलाच पाहिजे, पण सत्कारापेक्षा एक जर वेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी जर झाला, असा कार्यक्रम आपण हल्ली घेत नाही तर तो घेतला पाहिजे. म्हणजे हा काव्य मैफिलीचा कार्यक्रम दाजी स्वर्गीय सुहाजी ताड त्यावेळेस इंद्रजितजी घुले आणि दाजी भेटायला आले होते. 2019ला आपण सर्वांनी मला संधी दिली तेव्हा इंद्रजितजी घुले आणि माझे दाजी चांदीची गादा घेऊन आले आणि ते म्हटले की आपल्याला त्यांचा कार्यक्रम इथे करायचा आहे, काव्य मैफिल घ्यायची आहे. फार सुंदर कार्यक्रम असतो.
तर मला काय त्यावेळेस त्याची काही कल्पना नव्हती. म्हटलं करू दाजी, आता दाजीला कुठं नाही म्हणतात, मग आपलं हा कार्यक्रम करू पुढं. दुर्दैवाने काही दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं. सुशांतजी घोडके यांनी आठवण करून दिली. म्हटलं आता तर त्यांना फोन केला पाहिजे, म्हणून मी फोन करून म्हटलं आपल्याला हा कार्यक्रम यावेळेस करायचा आहे. आपले सर्व जे काही कवी असतील त्याचा आपण सन्मान तर करणारच आहोत. त्याच्याबरोबर हा कार्यक्रम कवी यांचा सर्वजण घेतला. निश्चितपणाने आपल्या कोपरगाव परिसरातले, कोपरगाव तालुक्यातले, मतदारसंघातले साहित्यिक, लेखक, वाचक, कवी, एकंदरीत सर्व नागरिकांना याचे माहिती त्या ठिकाणी होईल. म्हणून हा कार्यक्रम आज घडवून घेतोय. कौन कहता है बूढ़े इश्क नहीं करते, कौन कहता है बूढ़े इश्क नहीं करते, करते हैं पर हम उन पर शक नहीं करते. इतका रोखून पाहू नको रे, मी अशी वितळणार नाही. इतका रोखून पाहू नको, मी अशी वितळणार नाही. माझ्या डोळ्यात एक घनदाट जंगल आहे, तुला रस्ता कळणार नाही. बरं, तो पण हुशार, तो तिकडून म्हणतो की प्रेमाचा सिलेबस लय अवघड, कळता कळत नाही. की प्रेमाचा सिलेबस लय अवघड, कळता कळत नाही. आणि तोपर्यंत अर्ज करत राहणार जोपर्यंत रिझल्ट मिळणार नाही. की काय सटवाईच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला. काय सटवाईच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला. या बानूचा लाडू तिनं त्या माणसाच्या ताटात वाढला. ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला, आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं. ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला, आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं. आपण चाकून चुकून नीट केलेलं बाळ दुसऱ्याच्या कुंडीला पाहायचं होतं. मग ठरवलं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं. मग ठरवलं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं. आणि आपण नाही, जो सोडून गेला त्यानं आपल्यासाठी रडायचं. मग पोटातली कळ जरा दाबून धरली, एक साडी ठासून नेसली. मग पोटातली कळ जरा दाबून धरली, एक साडी ठासून नेसली. आणि जितके शक्य होईल तितके मेकअप चेहऱ्यावर फासले. म्हटलं दाखवून देऊ, बघ तू काय गमावलं. हवाई जहाज सोडून तू हे टमटम गमावलं. हवाई जहाज सोडून तू हे टमटम गमावलं. पण त्याला तिच्यासोबत पाहून मी कावरी बावरी झाले. स्वप्न रंगवली होती, हळदीच्या अंगाची नवरी झाली. भानावर आले, डोळे पुसले, मेकअप सारा पसरून गेला. काजल सारा आत्मविश्वास दोन डोळ्यातून घसरून गेला. रडून पडून गळा फाडून काही केल्यास भागत नाही. आणि प्रेम कुणाचंही असो ते शब्दाला जागत नाही. नजरेस नजर झाली, डोळे अजिबात फटत नव्हते. आणि माझी ओळख करून देताना त्याला शब्दही फुटत नव्हते. मग मीच म्हटलं, मी वर्ग मैत्रीण, माझं नाव बानू आहे, मी मानलेली बहीण आणि तूच याची जानू आहे. जरा हसला आणि तिचा हात हातात घेतला. एक काटाच रे माझ्या काळजात रुतला. वेळ मारून नेण्यासाठी तो मला विचारतो ही कशी आहे. म्हटलं तुझ्यासारख्या गोल कपासाठी हीच योग्य कशी आहे. नमस्कार. खरं तर मी कवीसारखा दिसत नाही. म्हणजे कवी सर्वसाधारण अशा यांच्यासारखं दिसण्याचा मी खूप प्रयत्न केला. म्हणजे जॅकेट घालून बघितलं, दाढी वाढवून बघितली, ते शबनम मागून पण मी खूप दिवस फिरलो. आज तर
मी साबण लावून आंघोळ केली आहे. कुठला तो साबण? आई कॉलेज कुमारी सारखे दिसत तो साबण सांगतो. तुम्ही तोच वापरता काय? त्यामुळे तुमचं वय लक्षात येणार नाही. पण मी तो साबण वापरून बघितला साहेब, काय फरक पडला नाही माझ्या. म्हणून मी त्वचारोग तज्ज्ञांना दाखवलं, डॉक्टरांना. डॉक्टर म्हटलं हा साबण मी वापरला आहे, ती टी व्हीतली आई कॉलेज कुमारीसारखी दिसते, निदान मी माणसासारखा तरी दिसायला पाहिजे. त्या साबणाचा काय परिणाम होईल ना. त्यावेळी डॉक्टर म्हणाले त्वचेचा थोडा असा किरकोळ काय दुरुस्ती करायची असेल तर ते साबण करू शकतात. कंपनी फॉल्ट असेल तर साबण घालू शकतात. उद्या हसला तरी चालेल, पण ते निरोप काळे साहेबांच्यापर्यंत तरी पोचवा. आज दुपारी मी पुण्यात उतरलो त्यावेळी मला एका पोलिसाने पकडलं. म्हटलं काय झालं साहेब? तर ते म्हणाले इथे एका माणसाचं पाकीट मारलं गेले आणि त्याने संशय म्हणून तुझ्यासारखा माणूस सांगितला आम्हाला, त्यामुळे आम्ही तुला ताब्यात घेतले. मी म्हटलं साहेब मी कवी आहे, मी कशाला पाकीट मारू? कवी खूप प्रामाणिक असतात. तर ते म्हणाले कशावर तू कवी आहेस? तर ती इंग्रजीतनं केलेली ती पत्रिका मी दाखवली. मी काळे साहेबांच्या गावात चालली असं सांगितलं त्यांना. त्यावेळी ते मला म्हणाले ठीक आहे, तू कवी आहेस की कशावर ना? पोलीस म्हटलं की कशी चौकशी करतात हे माहीत आहे तुम्हाला. तर मी त्यांना 2 कविता म्हणून दाखवल्या. त्यावेळी ते म्हणाले आता काळे साहेबांच्या गावात सोडतो, खरं 3री कविता म्हणून दाखवली. लोक का इथे तिथे शोधतात माणसे, लोक का इथे तिथे शोधतात माणसे, माणसामध्येच तर राहतात माणसे. लोक का इथे तिथे शोधतात माणसे, माणसामध्येच तर राहतात माणसे. मोडके हृदय मला रोज हे सांगते, धन्य लोक तेच जे जोडतात माणसे, धन्य लोक तेच जे जोडतात. अजून 4 वेळ बघा मराठीच्या. यार हो क्षमा कर चला, दुसरी ओळ आवडली तर जात्या. यार हो क्षमा कर चला, मानसे जमा कर चला. यार हो क्षमा कर चला, मानसे जमा कर चला. द्वेष संपलाच पाहिजे, एवढी तमा कर चला. यार हो क्षमा कर चला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 4 वेळ हिंदीची आहे बघा. कोई चिल्लाकर कोई चीख कर चला गया, कोई चिल्लाकर कोई चीख कर चला गया, कोई स्कूल में अपना सबक सीख कर चला गया. कोई चिल्लाकर कोई चीख कर चला गया, कोई स्कूल में अपना सबक सीख कर चला गया. एक बच्चा स्कूल के बाहर खड़ा रहा और सारे भारत की तकदीर लिख कर चला गया. बऱ्याच दिवसानंतर म्हणण्यापेक्षा आज पहिल्यांदाच राजकारण पण महाराष्ट्राचं चांगलं आहे असं म्हणून असं वाटतं. कारण 3 आमदार आज एकत्र असे बघितले की मला गोपीनाथ मुंडे साहेब, विलासराव देशमुख साहेब आणि आमचे आर आबा एकत्र कारण माय मराठीचा महोत्सव साजरा करणारे आमदार पण आहेत, पण माय बहिणीवर शेअर देणाऱ्या आमदारांच्या गर्दीत ही असे चांगले आमदार पण महाराष्ट्रात आहे. हे बघून जरा आम्हाला बरं वाटतं. लोक म्हणत असतात की जरा नीट कर्म करत राहा, देव बघत असतो. मी म्हणत असतो देव नंतर बघत असतो, आधी कवी बघत असतो. आणि मग कवी वगैरे ऐकायचं असतं. आता तुम्ही म्हणजे एवढं सगळं चांगलं चाललेलं असताना हे का नाही? म्हणूनच मी मार खाते. खरं बोलले रोज मारते, खरं बोलले की मारते. मग मी मार खाऊन काढा पडतो. तुम्ही आधी द्वाराच होत.
बरीच गर्दी बघतोय, काय आमरसाची गर्दी आहे. त्या हळूहळू बाहेर जाऊन येते ती चालू झालं. पण हितलं संपल्याशिवाय नाही चालत. जे पहिल्यांदा आले ते असं बघायला लागले की ढुलकी कधी नसते, नोटा कधी उधळून कधीवरती नोटा उधळत. गौतमीताई पाटलांच्या गर्दीत जाऊन नाचाची अवलाद होऊन जगण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार त्याच पोरांना माय मराठीचा मोठं अर्थ कळत असतो. आणि आता तुम्ही रायगडाच्या पायरीवर बसून ऐकायचं आणि मी तुकोबाच्या मांडीवर बसून बोलतो. म्हणून कवितेच्या ओळी येतात की पाखरांच्या चोची मधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता. पाखरांच्या चोची मधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता. कोसळावेत थेंब भुईत, मातीचा वास व्हावी कविता. उगवावा पिंपळ, एक प्रवास व्हावी कविता. त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता. मी करावे पाखरांच्या हवालीतीला, मग शुद्ध व्हावी कविता. हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता. मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता. मंदिर मशीद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता. इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता. आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारे अब्दुल कलाम ही व्हावी कविता. ये जो मेरा परिवार है, मेरा खानदान है, मेरा कुटुंब है, हर मेंबर हीरा है और हीरे की तरह पेश हुआ है. और ये तो है ही कमाल के. कमाल ये है कि आपने भरपूर दाद दी है. आपके लिए बहुत बहुत मुबारक. मला वाटत नाही ये इथलं पहिला कवी संमेलन आहे. इंद्रजितला मी बोलत होतो येताना ते इंद्रजित पहिल्यांदा होत आहे, काय माहित कशी दाद मिळेल. पण अशी दाद मिळते प्रत्येकाला, प्रत्येक शब्दाला, ओळीला. एक कमाल है. आपके लिए एक बार तालियां आपको देना. अभी मैं जो आपको सुना रहा हूं ते असं समजा जसं आपलं मराठी समाज आहे, महाराष्ट्राचा समाज आहे, ती माझी कविता आहे. आणि माझ्या कवितामध्ये आपला महाराष्ट्र कल्चरही मिळणार आहे. दोन भाषा ज्याप्रमाणे ते मिळून असते तशीच माझी कविता आहे. आणि असे समृद्ध झालेले आहेत, असं जुळलेलं आहे, कुठं हे वाटणार नाही की दोन वेगळे वेगळे भाषा आहेत. मुस्कुरा के मेरी धड़कन को नया इजहार दे. एक ओळ उर्दू, एक ओळ मराठी, पण कुठेही वाटणार नाही उर्दू मराठी वेगळं. मुस्कुरा के मेरी धड़कन को नया इजहार दे, माझ्या स्वप्नांना बहरलेला नवा आकार दे. मुस्कुरा के मेरी धड़कन को नया इजहार दे, माझ्या स्वप्नांना बहरलेला नवा आकार दे. जिंदगी ये जब कभी आ जाए मुश्किल मोड़ पर, मी जिथे थांबेन तेथे तू मला आधार दे. आधार दे. ऐ सनम बरसों से तेरी याद में और हिज्र में, ऐ सनम बरसों से तेरी याद में और हिज्र में, साचणाऱ्या या सरींना चांदण्यांचा हार दे. मुस्कुरा के मेरी धड़कन को नया इजहार दे. देखो, मैंने बहुत जिम्मेदारी के साथ एक जुमला कहा है कि मेरी कविता में महाराष्ट्र मिलेगा. अभी एक और उर्दू थी, मुस्कुरा के मेरी धड़कन को नया इजहार दे. ठीक है, अभी इसको मैं मराठी ऊपर लेता हूं. मेरे आगे क्यों रोता है, मत आंखों में पानी ला. मेरे आगे क्यों रोता है, मत आंखों में पानी ला. घर में ज्यादा मच्छर है तो जाके मच्छरदानी ला. आता इथून सुरू होते. तळहातावर सागर खेचून ओठांवरती पिळून घे. तळहातावर सागर खेचून
ओठांवरती पिळून घे, सहरा बनकर कब तक बोले प्यास लगी है पाणी ला. दगडालाही ठेस लागली, दगडालाही ठेस लागली, डोळ्यात माझ्या अश्रू दे. आय दिल मेरे जज्बातों में दर्द कोई इंसानी ला. फूल पाकळ्या कधी फुलावे, वेळेला ते ठरवू दे. फूल पाकळ्या कधी फुलावे, वेळेला ते ठरवू दे. वक्त बराबर सब करता है, मत अपनी मनमानी का. हे संपूर्ण ओळ होती. आता अर्धी ओळ आधी मराठी, त्यालाच अर्धी जुळून हिंदी एक लाईन झालेली आहे. कुठे वाटणार नाही आपल्याला काही वेगळं आहे. जखमावरती फुंकर मारून जख्मों का मरहम कर दे. जखमावरती फुंकर मारून जखमों का मरहम कर दे. उदास आहे तार मनाची, छेड जरा सरगम कर दे.